वेलकम टू न्यू ब्लॉग। तो अभी हम बना रहे बर्गर। देखो इधर बन शेक रहा है, अभी पूरा शेक रहा है अभी इधर बर्गर। और गाइस आता हे बन आणलेत, हे 2 बन आणलेत आणि तिकडं पॅटी शेकते, इकडं कांदा स्लायसेसमध्ये कट झाला आहे, टॅमॅटो कट करायचा आहे आणि हे ऑलमोस्ट टिक्के आहेत तर चांगल्या फ्राय झाले आहेत, ऑलमोस्ट काय झाल्यातच फ्राय आहेत. त्यांना आता आपण काढूया आणि ब्लॉगची आता सुरुवात केली आहे तर बघूया कसा होतो. हा लय छोटा ब्लॉग म्हणेल कारण की पूर्ण प्रिपरेशनचा ब्लॉग नाही करत आहे, म्हणजे केलं आहे ते जे करतं तरी. आता हे आपण 2 टिक्के आहेत ते आपल्याला टाकून देऊया, तेलमध्ये पोर करूया आता. हे बघा, चलो अभी डाल दिया है दोनों में, अब इनको होने दो और आपको अभी दिखाता हूँ क्या कर रहा है सब लोग. आज गए संडास नाही संडे आहे आणि संडेला बनवतो काहीतरी स्पेशल काय बनवतो, स्पेशल काय आता मी बर्गरच बनवतो. तो क्या टिक्के भी इधर हमने रख दिया, पूर्ण क्रिस्पी हो चुके हैं वो क्रिस्पी, और इधर एक होने को ऐसे डाल दिया हमने अभी. ये देखो. आणि याचं आरू पण आले, आम्हाला तुम्हाला दाखवतो. आरूने आता आरू आले ह्या ब्लॉगमध्ये कळलं तुम्हाला, ह्याच्या आधी ब्लॉग टाकेन तेव्हा मी कळले. बघा आरू हाय कर आणि सांग आज काय बनतंय. आता जर इथं बस, आता मला रेडी करायचं आहे, रेडी अजून झाले नाही, फक्त टिक्के रेडी होऊन काय होत नाही, सॉस पण मध्ये येतं नाही. हेच हम बना रहे, बस सॉस भी नाही आहे. आणि आपल्या खुशीचं दिन आहे, आपले 1K व्ह्यू हिट झालेत आज पण एका व्ह्यूला शॉर्टला, तर बघूया काय होतं. आता तर बनतंय, पूर्ण पसार आहे. आता बन घ्यायचे आहेत, बन घेतला आता आपण. सोरा जरा चालू कर, गॅस चालू कर, गॅस चालू कर जरा. कुठला? हां आता आम्ही गॅस चालू केला, याला जरा तापू दे. सोरा रे कट मार थोडा, मला दाखवतोय नाही कट मार, असा अर्धा कट मार. बघा बन आता शेकतायत, बन कट करून मी टाकलेत शेकायला, बन कट करून टाकलेत शेकायला. बघा तिकडे सोम बरं वाटतं बघा. आता बन शेकतोय, प्रॉपर शेकला आहे, पण हा बन बर्गरचा नाही आहे, ह्याचा पॅटीचा. फायनली आता माझे बर्गर रेडी होत आहेत. बघा आणि मग थोडी घरातली देसी भाजी, बटाट्याच्या वरती फिलिंग मी बर्गर बनवलं, तुला कसं वाटतं? कसं वाटतं सांग मला. बरोबर ना बटाटा एक नंबर. फायनली आपले दोन्ही बर्गर रेडी झाले ते बघा. आणि अशा व्ह्यूमध्ये बर्गर खायची मजा वेगळी आहे. बघा आता आपण ट्राय करूया कसा झाला आहे. एक नंबर मजेदार झाला आहे, कारण की होममेड आहे म्हणून एक नंबर लागतो. टेस्टी, लय टेस्टी. सारा बर्गर कसा सांग, कसा आहे बर्गर? मस्त आहे. अरे बर्गर कसा आहे? एक नंबर बर्गर आहे. खतरनाक बर्गर, एवढा नेक्स्ट लेवल झाला आहे ना. आता सांगाल नेक्स्ट लेवल बर्गर झाला आहे आणि घरेलू आहे, आर्टिफिशियल कायच नाही. तसं घरी नाही बन पण आपण बाहेर आणलं, पॅटी पण आपण बाहेर आणलं, तर आपल्या घरातलं फक्त पाणी आणलं. मी शेकलेला तो प्रवचन ऐकलं ना. रही बोला काय कुणाला वाटू दे नको, मला घरी वाटतं नाही. मला सांगा बरं, आपण घरी बनवू शकतो नाही. आता एक्सेसचे पार्सल रिसीव झाले बघा, सुंदर वाटते. एक्सेसच्या हातात असतं ते मागवलं आहे, पुन्हा रबडी स्ट्रक्चर आहे. जावे आपण लावायला. आता मी जातोय खाली हे लावायला, त्याचे मी आता मागवलेत. आणि मी का मागवलेत माहिती आहे का, कारण की पावसात हँडल ओले होतात गाडीचे, मग हँडल गाडी करताना लय मुश्किल होतं, म्हणून हे ऑनलाईन मागवलेत मी. ओरिजिनल सिझुकीचे आहेत. ते आपण असेंबल करूया खाली जाऊन. मला माहीत नाही होत आहेत की नाही, होतील का नाही, कारण की फर्स्ट टाईम मी
गाडीसाठी एक आयटम नाही असं मागवलं भरपूर, पण हँडल आयटम फर्स्ट टाइम मागवलं तर बघूया आपण लागतंय काय. म्हणजे पण खाली झालं, थांबा आता आलोय खाली. आता मी खाली आलोय आणि बघा खाली आलोय आणि मी असेंबल करतोय, पण तो असेंबल होत नाही का, टाईट आहे ना, लय टाईट आहे बघा. वाटेल मला वाटतं चांगलं वाटेल आपण म्हणजे जायला लय तकलीफ घेते, म्हणजे लय तकलीफ घेते आपण जायला. तर बघूया कशी असेंबल करूया. असेंबल फायनली इन्स्टॉल केला आहे मी आणि एवढा भारी वाटतं. माझी आता ग्रीप जाणार नाही. दाखव साईड असं दाखवते मला, हे देखो हे काय वाटतं भारी. तर मी पण येतो. ह्या स्प्रेच्या मदतीने सगळा झाला माहिती आहे. स्प्रे मी का आणलेला. तर चला आता वर जाऊया. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडतो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या भावाच्या लवकरात लवकर बनके करावेस. तुमच्या सपोर्टनी मी ब्लॉग टाकते. मला एक मोटिव्ह होते तुमच्या एका सबस्क्राईबरनी, एक सबस्क्राईबनी. तर सबस्क्राईब करा. बाय.